तर आज दिवसभरामध्ये मी इतकी कामं आवरली ना, की संध्याकाळची वेळ होता होता इतका थकवा मला जाणवत होता ना, की कधी थांबायचं मन नव्हतं. असं वाटत होतं की निवांत जाऊन बेडवर रेस्ट घ्यावं. ना स्वयंपाक करायचं, ना जेवण करायचं, ना कुणाला जेवायला वाढायचं. पण फक्त आपलाच विचार करून जमत नाही ना, सगळी कामं करणंही गरजेचं आहे. तर आज दिवसभरामध्ये खूप धावपळ झाली. जसं तुम्ही बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये बिस्किट वगैरे बनवले मी, त्यामध्ये भरपूर वेळ गेला. नंतर चपाती भाजी हे पण बनवलं, सगळं पॅकिंग करून मी दिनेशच्या मित्रापाशी दिलेलं आहे. त्यानंतर जी दिवसभराची कामं होती म्हणजे पापड वगैरे मी कालच भरलेले होते, पण सगळे डबे वरती लावायचे होते, मला सगळे लावलेले आहेत मी. आणि थोडेफार पापडं वगैरे मी खाली पण ठेवलेले आहेत, कारण प्रत्येक वेळी वरचं काढून घेणं थोडंसं तामझाम वाटतं, स्टँड आणणं त्यावरती थांबून ते काढणं. म्हणून मी थोडेसे कवरमध्ये म्हणजे वेगवेगळे पापड आहेत, साबुदाण्याचे आहे, त्यामध्ये तांदळाचे चिप्स नाही मी आणखीन बनवलेले नाही आहेत, चिप्स बनवणार आहे. बटाटे आणून ठेवलेले आहेत, पण आता काठीवरती बनवू नये म्हणून मी बनवत नाही आहे. पण जेव्हा मी चिप्स बनवेन ना, मी शेअर जरूर करेन, कारण चिप्स ना उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे ते पापड, आणि उपवास नसला तरी पण खाण्यासाठी खूप छान लागतात. तर आलू चिप्स तर मी बनवणार आहे नंतर, पण आता जे पापडं बनलेले आहेत हे कुरड्या आहे, त्यामध्ये तांदळाच्या, परत साबुदाण्याची पापडे, मी बटाटे आणि साबुदाणा मिक्स हे पापडं बनवलेले आहेत उपवासाचे. तर इकडे बघू शकता एकदम मस्त हे फुलत आहेत आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी हे बनलेले आहेत. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आज पापडं तळत आहे आणि खिचडी बनवणार आहे. मी जास्त नाही बनवणार, जसं तुम्हाला म्हणलं खूप थकवा मला आलेला आहे आणि आज घरी पाहुणे पण आलेले आहेत. तर पापडं तळत आहे मी, चपाती भाजी खिचडी हे बनणार आहे. तर इकडे बघू शकता साबुदाण्याची पापडं खूप छान असे फुललेले आहेत आणि खाण्यासाठी तितकेच चविष्ट हे बनलेले आहेत. आणि आता मी तांदळाचे पापडही तळत आहे. मी अगोदरही तळून दाखवलेले आहेत. खूप छान हे तांदळाचे पापडं आणि कुरड्या बनलेल्या आहेत. कशा पद्धतीनं बनवलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ नाही बघितला जरूर बघा, म्हणजे घरच्या घरी तांदळाचे किंवा साबुदाण्याचे पापडं कशा पद्धतीनं बनवायचे पूर्णपणे शेअर केलेला आहे. म्हणजे जे आपण मार्केटहून पापडं जे बनवलेले घेऊन येतो ना, त्याच्यापेक्षा जे आपण घरी बनवलेले पापडं असतात ना, ते खूप छान असतात चवीला. तर इकडं बघू शकता मी तांदळाची पापडं, साबुदाण्याची पापडं आणि कुरड्या हे सगळंच तळलेलं आहे. आणि परत चपाती भाजी हे सगळं बनणार आहे. थोडासा मला लेट पण झाला, म्हणजे आज ना मला करायचं मनच नव्हतं खरं तरी, पण काय करणार, केल्याशिवाय तरी जमणार नाही. तर इकडं झालेले हे पण तळून सगळी पापडं वगैरे, आणि चपातीसाठी मी पीठ अगोदरच मळून ठेवलेलं आहे. आणि पाहुणे पण आलेले आहेत, म्हणजे दिनेश पप्पा पाहुणे सगळेजण बोलत बसलेले आहेत. आणि कोण आले काय नाही मी काही शेअर केलेलं नाही. असं नाही की प्रत्येक वेळी मी पाहुण्यानंतर शेअर करते, कारण असं नाही की सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडतं, कुणाला आवडत नाही, कुणाला आवडतं. त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये पाहुणे कोण आले काय नाही मी काही शेअर केलेलं नाही. तर पूर्ण स्वयंपाक झाला, पापडं खारुड्या कुरड्या सगळं तळून झालं. रात्रीचं सगळ्यांचं जेवणही झालं आमचं. थोड्या वेळा मी बोलत बसलेलो होतो. म्हणजे दररोजचं कसं आहे, आपला जे रेग्युलर रुटीन असतो, जेवणं खाणं भांडे घासणं आणि झोपणं इतकंच असतं, पण पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार करणं, त्यांना बोलणं हे पण गरजेचं होतं. म्हणून आम्ही थोडा वेळ सगळेजण बोलत बसलेलो होतो. आणि झोपण्यासाठी रात्रीचे 11 तरी वाजलेले होते. तर असो कालचा दिवस असा गेला, म्हणजे काल खूपच बिझी दिवस गेला. 5 मिनिटही मला थोडासा आराम भेटलेला नाही, रात्री तरी खूपच थकवा आलेला होता. तर आता सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर कालचा दिवस कसा आहे जाऊ, सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात झाली ना, म्हणजे आपण रेस्ट घेऊन उठतो ना, त्यामुळे खूप छान फ्रेश वाटतं सकाळी सकाळी. तर आता इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. जी ही माझी मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहे, जसं की झाडणं पुसणं, अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून ही सगळी पारशी कामं झालेली आहेत. आंघोळ झालेली आहे. आता मी किचनमध्ये आलेले आहे आणि आज नाश्त्यामध्ये उसळ बनवणार आहे. तर ही हरभरे मी अंकुरित करून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. तर हरभरे मी इकडे मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत. उसळ बनणार आहे आणि मी थोडंसं आप्याचं बेटर पण ठेवलेलं आहे, म्हणजे इडली किंवा आप्पे डोसा. तर आज मी खूप साऱ्या भाज्या टाकून आप्पे बनवणार आहे आणि यासोबत मी सांबर बनवणार आहे. तर इथं मी घेतलेली आहे 1 शिमला मिरची आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून चॉपरला सगळं मी चॉप करून घेते, कारण या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि इकडं कांदाही मी खूप सारा चिरून घेतलेला आहे, म्हणजे उसळ मला बनवायची होती, उसळसाठीच मी इकडं कांदा खूप सारा चिरलेला होता. आता यामधला अर्धा कांदा मी इकडं चॉपरमध्ये टाकलेला आहे आणि या सगळ्या भाज्या मी छान चॉप करून घेतल्या. थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे, याचा पण फ्लेवर छान येतो. तर सगळ्या भाज्या छान अशा बारीक चॉप झालेल्या आहेत. आता या सगळ्या भाज्या जे बेटर काढून ठेवलेले फ्रीजमधलं, मी त्यामध्ये हे सगळं मी फिल्ड करते आणि छान मिक्स करून ठेवते. खूप छान टेस्टी हे आप्पे बनतात. यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे हेल्दी पण आहे. आप्पे बनवा किंवा आपण याचे चिले बनवले तरी पण खूप छान बनतात. तर इकडे सगळ्या भाज्या मी
बॅटरमध्ये टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून मी थोडा वेळ झाकून ठेवते आणि अगोदर मी उसळ बनवून घेते. तर इकडे हे जे अंकुरित हरभरे आहेत मीठ टाकून मी शिजवून चाळणीत काढून ठेवलेले आहेत. आता कांदा, कोथिंबीर हे सगळं मी इकडे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि सांबार बनवण्यासाठी इकडे डाळ पण मी शिजवून घेतली. म्हणजे कुठल्या भाज्याच मी टाकलेल्या नाही आहेत, कारण दुपारी जेवणामध्ये वरणच लागणार आहे आणि आता आप्यासोबत पण मी हेच बनवणार आहे. भाज्या टाकलं तर काय होतं ना, म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत ना, आपण भाज्या जर टाकल्या त्यामध्ये कांदा पण असतो, त्यामुळे खूप लवकर ते खराब होतं. म्हणून मी इथं काही टाकले नाही, एकदम प्लेन हे सांबार बनवणार आहे. म्हणजे एकदम वरणासारखंच बनवणार आहे हे. तर इकडं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल आणि मोहरी, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेऊया आणि हे लोखंडाच्या कढईमध्ये मी बनवत आहे. म्हणजे आजकाल मी हे नॉनस्टिकी किंवा हँडलाईनच्या सगळ्या कढया यूज करून थोडंसं कमीच केलेलं आहे. लोखंडाच्या कढईमध्येच मी बनवते, चांगलं पण असतं. तर नंतर इकडे मी एक टमॅटो चिरून घेतलेला आहे, टमॅटो टाकलं, परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये सुके मसाले. तर हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची यामध्ये मी ॲड केलेली आहे. नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकण्याचे हरभरे मी शिजवून घेतले आहेत म्हणून थोडंसं मीठ टाकलं, थोडासा मसाला टाकलेला आहे, छान परतून घेतलं. तर मस्त अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. नंतर हे जे शिजवलेले हरभरे होते ते टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे. हे उसळणं खूप छान असतं. म्हणजे आज सगळ्या हेल्दीच रेसिपी बनलेल्या आहेत, जसं की अंकुरित हरभऱ्याचं उसळ बनलेलं आहे आणि खूप साऱ्या भाज्या टाकून मी इकडे आपे पण बनवत आहे. आपे मेकर घेतलेले, यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे तेल मी रात्री पापडं तळलेले होते ना, तेच उरलेलं तेल मी तांब्यात काढून ठेवलेलं आहे. म्हणजे आता जी ही रेसिपी बनणार तेच तेल घेणार आहे मी. आणि इकडे थोड्याशा मोहऱ्या टाकलेल्या आहेत. आता यामध्ये बॅटर फिल्ड करूया आणि आलट पलट करते आपे सेकून घ्यायचे आहेत. खूप छान टेस्टी आपे बनतात. मोहरी टाकल्यामुळे ना छान फ्लेवर येतो मग आप्यामध्ये. म्हणजे आपे असेच खायला छान लागतात. यासोबत चटणी किंवा सांबारची आपल्याला गरज वाटत नाही आणि मी तसेच आपे खायला मला आवडतात. मी काहीच घेत नाही यासोबत. तर इकडं आपे मेकरमध्ये मी बॅटर फिल्ड केलेला आहे आणि संग इकडं वरणाची तयारी करून घेते, कारण पाहुणे थोड्या वेळा जायला निघणार आहेत आणि दिनेशचे पप्पा हे आज बाहेर गावी जाणार आहेत. म्हणून मी आज सकाळी थोडंसं लवकरच नाश्ता बनवत आहे. म्हणजे उसळ, आपे आणि सांबार हेच बनणार आहे आज नाश्त्यामध्ये. आणि दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता सगळेजण आल्यानंतरच बनवणार आहे, कारण आता घरी कोणी नेहमी एकटीच आहे आणि हे खूप सारं मी आता बनवलेलं आहे. आणि जी ही डाळी मी काढून ठेवला, अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. डाळी फटकायच्या आहेत. हरभऱ्याच्या डाळीमध्ये 1-2 हरभरे गळालेले आहेत, ते वेचून ठेवायचं आहे. तर 4-8 दिवस तरी हे कामं चालणार आहेत. तर त्या कामाला मी आता सुरुवात करणार आहे, कारण पापड वगैरे भरणं हे झालेलं आहे. पण डाळीची कामं ना निवांत 4-8 दिवस तरी चालणार आहेत. आणि तसं तरी आता काठीवरती दुसरी कुठली कामं चालणार नाहीत आपली. जसं की शेवाया बनवायच्या होत्या, मला चिप्स बनवायचे होते, सगळी कामं आहेत. पण आता हे सगळं काही करायला आपल्याला जमणार नाही. तर आता हे सगळे डाळी जे फटकणं आहे, वेचणं आहे, परत उन्हाला टाकून डबे भरून ठेवणं, ही सगळी कामं मी आता इथून सुरुवात करणार आहे. म्हणजे आजपासून सुरुवात करणार आहे. तर थोडंसं लवकर मी किचनची कामं आवरून घेते, या कामापासून फ्री होते. मग त्यानंतर डाळीची जी ही कामं आहेत ना, त्या कामाला मी सुरुवात करणार आहे. म्हणजे दिवसभर हीच कामं चालणार आहेत. तिकडं मी चिंच टाकून पाणी गरम करून घेतलेलं होतं, तर पूर्ण पल्प मी काढून घेतलेलं आहे चिंचेमधनं आणि वरणात टाकलेलं आहे. आणि यामध्ये मसाले टाकले, छान घाटून घेतलेलं आहे. वरणाची पूर्ण तयारी झाली, पण थोडंसं घट वाटत होतं आहे, म्हणून मी थोडंसं पाणी तिकडं गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. म्हणजे थंड पाणी टाकल्यानं काय होतं, वरण असो किंवा भाजी असो त्यात चव येत नाही, तितका टेस्ट येत नाही, म्हणून कोमट पाणी टाकायचं. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपे पण एका साईडला व्यवस्थित शेकलेले होते. तर पलटून मी परत दुसऱ्या साईडला आणखीन एक 2-3 मिनिट हे चारही बाजूला आपे मेकर फिरवत हे छान शेकून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट हे आपे बनलेले आहेत आणि यामध्ये भाज्या आहेत ना, त्यामुळे खूपच टेस्टी बनलेले होते. परत इकडं मी आपे मेकरमध्ये थोडंसं तेल, मोहरी टाकलेले आहे आणि बॅटर फिल्ड केलेलं आहे आणि इकडे हे आपे बनत ठेवलेले आहेत. आणि तिकडच्या बर्नरवरती मी इकडे वरणाला तडका देत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आणि नंतर मी यामध्ये थोडंसं हळदी पावडर, धना पावडर टाकलं, परतून घेतलं, थोडासा मसाला टाकलेला आहे आणि जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे. तर इकडं मस्त असं वरण म्हणा किंवा सांबार म्हणा मस्त बनून तयार झालेलं आहे. की एक उकळीचा वेट करूया. आणि हे आपे जे आहेत ना, ते पण एका साईडला व्यवस्थित शेकलेले आहेत. हे पण पलटून मी परत इकडं दुसऱ्या बाजूनही शेकत ठेवलेलं आहे. आणि थोडंसं बॅटर राहिलेले, फक्त यामधले 2-4 आपे बनणार आहेत आता. तर सगळेच आपे मी आज बनवून घेते आणि खूप जास्त भांडे झालेले होते, म्हणजे फ्रीजमधले डबे आज मी काढलेले होते.
म्हणून सगळेच भांडे आज घासायला झालेले होते. मला लोणी काढायची होती, लोणी पण काढलेली होती. ते पण भांडे म्हणजे खूप जास्तच झालेले होते. तर असं मी नंतर निवांत ही सगळी भांडे घासून घेणार आहे. अगोदर ना मी सगळ्यांना जेवायला वाढते. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं पाहुणे आले तर ते पण लवकर जाणार आहेत आणि दिनेशी पप्पाही बाहेरगावी जाणार आहेत, म्हणून थोडीशी घाई गडबड आहे. अगोदर त्यांना सगळ्यांना मी नाश्ता देते, मग त्यानंतर जी माझी कामं आहे ते दिवसभर चलत राहणार आहेत. इकडं परत मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. थोडंसं हिंग टाकलं, साखर टाकली आणि सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि हे जे भात आहे ना, थोडासा राहिलेला भात होता रात्रीचा, हे भात मी गरम करून घेतलेला आहे. म्हणजे खूप छान लागतं. यामध्ये आवडीप्रमाणे खडे मसाले पण टाकू शकता, जसं तेजपत्ता वगैरे, पण मी काही टाकलेलं नाही. एकदम साधं सिंपल हे भात बनवलेले, खाण्यासाठी खूप छान लागतं. यामध्ये कांदा, लसूण, टमॅटो हे पण मी काही टाकले, म्हणजे काहीच तामझाम नाही, एकदम साधं सिंपल, पण खाण्यासाठी खूपच टेस्टी बनलेलं आहे. छान मी मिक्स करून थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. आता सगळ्यांना मी अगोदर इकडं नाश्ता देते. तर इकडं हे गरम केलेलं भात आहे आणि आपे, हरभऱ्याची उसळ आणि सांबर. तर हीच आहे आजची सकाळची जेवण थाळी म्हणा किंवा ब्रेकफास्ट थाळी. तर दोघांनाही दिलेला आहे मी. दोघांचा ब्रेकफास्ट तिकडे होत आहे. त्यानंतर जी भांडे आहेत, कपडे आहेत, जी ही माझी रेग्युलर काम आहेत ती मी अगोदर आवरून घेते. या सगळ्या कामापासून फ्री होते. मग त्यानंतर ना डाळी सगळ्या वरी स्टोरूममध्ये ठेवलेल्या त्या सगळ्या डाळी खाली घेऊन येणं, मग ते फटकणं, वेचणं, इतकी कामं आहेत ना आता, ते सगळं मला आवरायचं आहे. आणि थोडेसे पोते इथं खाली पण ठेवलेले आहेत, म्हणजे जसं की तांदूळ वगैरे आहेत, ज्वारीचं पोतं आहे, ते सगळं मला वरती नेऊन ठेवायचं आहे. कारण इकडच्या रूममध्ये खूप जास्त पसारा झालेला आहे. तर थोडीफार इकडची पोतं वरती न्यायची आहेत आणि वरून पोते खाली घेऊन यायचे आहेत, म्हणजे डाळी धुळीचे, कारण ते नीटनेटकं करून ठेवायचं आहे मला. तर एक एक मी ओढत नेत आहे. खूप वजन आहे, तर हे वजनदार पोते घेऊन पायऱ्या चढणं थोडंसं कठीण वाटतं. तरी पण काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. मी निवांत वरती नेऊन ठेवलेले होते, कारण इकडच्या रूममध्ये खूप जास्त पसारा झालेला होता. आणि जे डाळीधुळे आहेत आता हे पोते नेऊन ठेवते आणि वरून जे डाळीचे पोते ते यायच्या घेऊन येते मी, म्हणजे एकत्रच दोन्ही कामं माझी होतील. थोडासा थकवा जाणवतो, दिवसभर अशी धावपळ करते आणि मग संध्याकाळी अशी अवस्था होते ना माझी, की कुठलंच काही काम करायचं मन होत नाही. ना स्वयंपाक करायचं, ना कुणाला जेवायला वाढायचं, ना स्वतः जेवायचं. असं वाटतं की निवांत झोपूनच राहावं, कसलीच कामं आवरून. असं होतं, थकवा खूप येतो. तर असं ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.